नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री थोरात पिनॅकल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आपण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कम्प्युटर नेटवर्क, मायक्रोवेव्ह, फायबर ऑप्टिक्स आणि नेटवर्क सिक्युरिटी या विषयांचे विविध व्हिडिओ बघायला भेटतील. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोपोलॉजी म्हणजे काय आणि ती नेटवर्कमध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे शिकवणार आहे. टोपोलॉजी म्हणजे नक्की काय आहे, तर कुठलंही जे नेटवर्क आहे त्याची जी अरेंजमेंट असते किंवा त्याच्यामध्ये जे इंटरकनेक्शन्स आहेत ते एकमेकांना जोडले कसे गेलेले आहे, ही जी रचना आहे ह्या रचनेला टोपोलॉजी ऑफ द नेटवर्क असं म्हणतात. म्हणजे जर का तुम्ही एक गाव म्हटलं की आपल्याला माहिती आहे की शाळा येणार, ग्रामपंचायत येणार, त्याच्यानंतर लोकांची शेती असणार, त्याच्यानंतर लोकांची घरं असणार आणि हे सगळं जोडलं कसं जाणार आहे तर रस्त्यांनी. तर हे रस्ते ज्या पद्धतीने आपण करतो तेच म्हणजे इंटरकनेक्शन, जोडण्याची क्षमता. आणि हे जे रिलेशनशिप आहे ह्याला काय म्हणतो आपण, त्या गावाचं नेटवर्क. तर तसंच आपण जेव्हा एक नेटवर्क, कम्प्युटर नेटवर्क किंवा कम्युनिकेशन नेटवर्क जेव्हा आपल्याला जोडायचं आहे तर त्यासाठी जी अरेंजमेंट आपण करतो त्याला म्हटलं जातं टोपोलॉजी ऑफ अ नेटवर्क. आता ही जी टोपोलॉजी आहे ती दोन पद्धतीने विभागली जाते. पहिली म्हणजे फिजिकल टोपोलॉजी आणि दुसरी म्हणजे लॉजिकल टोपोलॉजी. फिजिकल टोपोलॉजीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष दिसतं की कुठला डिव्हाइस आणि कुठली वायर ही वापरली आहे कनेक्शन करायला. म्हणजे कम्प्युटर आहे किंवा तुमचं वायरलेस फोन आहे किंवा वायरलेस राउटर आहे, तो कुठे ठेवलेला आहे, हे सगळं आपल्याला फिजिकल टोपोलॉजीमध्ये बघायला भेटतं. किंवा आपण ते फिजिकल टोपोलॉजी जर का एखाद्याने विचारली तर आपल्याला हे सगळे महत्त्वाची माहिती माहीत पाहिजे फिजिकल टोपोलॉजीबद्दल. आता लॉजिकल टोपोलॉजी म्हणजे काय, की जसं आपण सांगितलं की गाव हे आपण जोडलेलं आहे, पण आपण जेव्हा गावाला प्रवास सुरू करतो तर पहिल्यांदा समजा मंदिर आलं, त्याच्यानंतर घर आलं आणि त्याच्यानंतर शाळा असेल. तर लॉजिकल टोपोलॉजीमध्ये तुम्हाला मंदिर आणि घर हे कनेक्टेड दाखवतं, पण मध्ये जे घर आहे ते तुम्हाला इंटरफेस आहे असं लॉजिकल टोपोलॉजीमध्ये दिसतं. म्हणजे आपण एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत किंवा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत किती विविध कनेक्शन्स किंवा जोडलेले रस्ते वापरून जाऊ शकतो त्याला म्हणतात लॉजिकल टोपोलॉजी. फिजिकल टोपोलॉजीमध्ये आपण फक्त 1 to 1 म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत कुठला रस्ता यूज केलेला आहे नेटवर्कमध्ये, ती फायबर ऑप्टिक असू शकते किंवा इथरनेट असू शकतं किंवा वायरलेस असू शकतं, तेवढंच आपल्याला माहिती आहे. पण लॉजिकल टोपोलॉजीमध्ये तुम्ही एका ठिकाणावरून जोडलेल्या तुमच्या नेटवर्कमध्ये प्रत्येक ठिकाणी कसं जाऊ शकता आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले तुम्हाला मधले टप्पे येणार आहेत किंवा मधले डिव्हाइसेस येणार आहेत किंवा मधलं इंटरकनेक्शन, तुमची कुठली वायर आहे, ते सगळं तुम्हाला इंटरफेस, IP ॲड्रेस लॉजिकल टोपोलॉजीमध्ये माहीत असलं पाहिजे. आता जी फिजिकल टोपोलॉजी आहे ती लॅन, मॅन, वॅन आणि WWW. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. तर लोकल म्हणजे जे तुमच्या बिल्डिंगसाठी आहे, वाईड एरिया नेटवर्क म्हणजे ज्याच्यामध्ये तुमची खूप मोठी कंट्री येऊ शकते, आणि मेट्रोपॉलिटन म्हणजे जे मोठी सिटी आहेत, पुणे, मुंबई, ते आहेत वॅन नेटवर्क, आणि WW म्हणजे सगळं जग. तर मोठ्या प्रमाणात आपण जे पण काही नेटवर्किंग करतो तो वॅन मध्ये करतो. तर वॅन मध्ये सगळ्यात सिम्पल आहे पॉइंट टू पॉइंट, ज्याच्यामध्ये परमनंट लिंक किंवा परमनंट जोडलेला रस्ता 2 ठिकाणांसाठी दिलेला असतो. दुसरी टोपोलॉजी आहे वॅन मध्ये हब आणि स्पोक, ज्याच्यामध्ये एक सेंट्रल आहे
आणि तो बाकीच्या सगळ्यांना कंट्रोल करतो. म्हणजे एक सेंट्रल मध्ये एक मोठा डिव्हाइस असणार आहे आणि ते स्टार टोपोलॉजी म्हणजे जसं स्टार असतो, की स्टार कसा करतो आपण खूप वेगवेगळ्या पॉइंट्सला कनेक्टेड राहतो, तसं स्टार असणार आहे. आणि त्या स्टार मध्ये हा जर का तुमचा स्टार असेल तर इथे मध्ये तुमचा एक सेंट्रल असणारे युनिट आणि हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते ह्या सेंट्रल युनिटला कनेक्टेड असणार आहे. ह्याला म्हणतात हब आणि स्पोक. मेश जो आहे ते म्हणजे 4 पॉइंट्स आहेत आणि हे 4 पॉइंट्स प्रत्येक पॉइंट हा दुसऱ्या पॉइंटला कनेक्टेड आहे. आता मेश नेटवर्क मध्ये मी हे 4चं ड्रॉ केलं. जसं जसं मेश नेटवर्क वाढेल तसं तसं ते कॉम्प्लिकेटेड होत जातं. पण जेव्हा तुम्हाला खूप जास्त अवेलेबल म्हणजे असं पाहिजे की ती लिंक कधीच फेल नाही झाली पाहिजे किंवा तो रस्ता कधीच बंद नाही झाला पाहिजे, तर त्यावेळेला आपण नेटवर्कमध्ये मेश हे नेटवर्क यूज करतो. आता ही जी पॉइंट टू पॉइंट वॅन टेक्नॉलॉजी आहे, तर हे 2 नोड्स आहेत ते डायरेक्टली एकमेकांना कनेक्टेड असतात. सेम मीडिया ते वापरतात कनेक्शनसाठी आणि ह्याचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते खूपच सिम्पल आहेत. आता ही जी लॅन टेक्नॉलॉजी मी म्हटलं की लॅन टेक्नॉलॉजी आपण कुठे वापरणार आहे बिल्डिंगमध्ये, तर ही पहिली आहे तुमची स्टार टोपोलॉजी. ह्या स्टार टोपोलॉजीमध्ये हे सगळे जे आहे ते ह्या पॉइंटला कनेक्टेड आहे. एक्सटेंडेड स्टार टोपोलॉजीमध्ये तुम्ही एक्सटेंड करू शकता किंवा तुम्ही स्टार, रिंग, बस ह्या सगळ्या एक साथ वापरू शकता एका नेटवर्कमध्ये. त्याला म्हणतात हायब्रिड टोपोलॉजी. बसमध्ये काय होतं की ह्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या एका मेन बसला कनेक्टेड असतात आणि त्या शेवटी टर्मिनेट होतात. रिंगमध्ये ही रिंग आहे, त्याच्यामध्ये हे प्रत्येक पीसी ह्या रिंगला कनेक्टेड आहे. रिंगमध्ये काय होतं की एक टोकन पास होतं. म्हणजे आता समजा हा ए पीसी आहे, तर ह्या ए पीसीला ट्रान्सफर करायचं असेल तर ह्याला वेट करावं लागेल जोपर्यंत ते टोकन येत नाही. ते टोकन आलं की त्या टोकन मध्ये हा पीसी काय करतो, आपला डेटा टाकतो आणि मग ते टोकन सर्क्युलेट होतं. लॅन जे आहे लॅन ते आपण एक्सटेंड करतो स्टार टोपोलॉजीमध्ये. इझी ट्रबल शूट होतं त्याच्यामध्ये. आता जेव्हा आपण कम्युनिकेशन करणार आहोत तेव्हा 2 पद्धतीने कम्युनिकेशन होतं. एक आहे हाफ ड्युप्लेक्स आणि दुसरं आहे फुल ड्युप्लेक्स. तर हाफ ड्युप्लेक्स मध्ये म्हणजे काय आहे की आपण जर का 2 मित्रमैत्रिणी बोलत असतील तर ते काय करतात, एकाचं बोलणं झालं की मग दुसरा त्याला जे काय बोलायचं ते सुरू करतो. असं कधीच होत नाही की ते एकाच वेळेला बोलतात. तर त्याला काय म्हणतात हाफ ड्युप्लेक्स. म्हणजे एकाच डिव्हाइसला परमिशन आहे एका वेळेला डेटा शेअर करायची. हे जे हाफ ड्युप्लेक्स आहे ते वायरलेस लॅन मध्ये, इथरनेट हब्सच्या टोपोलॉजीमध्ये, बस टोपोलॉजी विथ इथरनेट हब्स आपण यूज करतो. फुल ड्युप्लेक्स म्हणजे काय की दोन्ही डिव्हाइस आहेत ते एकाच वेळेला ट्रान्समिट पण करणार, रिसीव्ह पण करणार आणि त्यांचं जे मीडियम आहे ते शेअर्ड मीडियम असतं. ते इथरनेट जो स्विच आहे तो फुल ड्युप्लेक्स मोडला काम करतो. आता हे जे सगळं आहे की आपण डेटा ट्रान्सफर करतोय, पॅकेट ट्रान्सफर करतोय, तर ह्याच्यासाठी आपल्याला मेथड्स पाहिजे किंवा प्रोटोकॉल हवे की हे कसं होणार आहे. तर त्याच्यासाठी आहे कंटेन्शन बेस ॲक्सेस आणि कंट्रोल ॲक्सेस. तर हे कशासाठी की आपण बोललो की 2 डिव्हायसेस आहेत ते एक साथ बोलायला सुरू केलं. समजा त्यांनी एक साथ डेटा ट्रान्सफर केला, पॅकेट ट्रान्सफर केला आणि ते एकमेकांना धडकले, पॅकेट कलोजन झालं. तर ते जे कलोजन झालं, ॲक्सिडेंट झाला 2 पॅकेट्सचा, तो आपल्याला कळायला पाहिजे, ते डिटेक्ट झालं पाहिजे किंवा ते अवॉइड करता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी जे प्रोटोकॉल डिझाईन केले तर पहिला आहे कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस विथ कलोजन डिटेक्शन. हे वापरलं जातं बस टोपोलॉजी इथरनेटसाठी. आणि दुसरं आहे कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस विथ कलोजन अवॉइडन्स. हे यूज केलं जातं वायरलेस लॅनसाठी. तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय होतं की डिटेक्ट ॲक्सिडेंट झाला तो फक्त डिटेक्ट करणार आणि हे कुठे आपण यूज करतो बस टोपोलॉजी इथरनेटमध्ये. आणि
जेव्हा आपण वायरलेस हे करतोय तर वायरलेस मध्ये आपल्याला डिटेक्शन करून नाही चालणार, आपल्याला अवॉइड पण करायचंय. नाहीतर काय होईल, वायरलेस मध्ये ऑलरेडी तुमच्या चॅनलमध्ये खूप नॉईस आहे आणि ते नॉईस मग सारखं रिट्रान्समिशन मध्ये तुम्हाला सारखं रिट्रान्समिट करावं लागेल काही झालं तर. म्हणून आपण काय यूज करतो तिथे CSMA म्हणजेच कलोजन अवॉइडन्स प्रोटोकॉल यूज करतो. दुसरं आहे कंट्रोल ऍक्सेस. तर कंट्रोल ऍक्सेस मध्ये काय, जर का आपल्याला हे सगळं ऍक्सिडेंट्स थांबवायचे असतील तर आपण हायवेला काय करतो, लेन देतो आणि प्रत्येक लेन मधून एक कार काय करते, एक डिस्टन्स ठेवून ट्रॅव्हल करते. तर तोच आहे कंट्रोल ऍक्सेस. तर कंट्रोल ऍक्सेस मध्ये काय होणार आहे, प्रत्येक डिव्हाइसला त्याचा ओन टाइम त्या मीडियम वरती भेटणार आहे. म्हणजे त्या वायर वरती त्याला स्वतःला टाइम भेटल्यामुळे तो त्याच टाइम पिरियड मध्ये ट्रान्सफर करेल. त्याच्यामुळे तिथे कलोजन होणार नाही आणि अवॉइड पण करता येईल. ह्यालाच काय म्हटलं जातं, टोकन रिंग आणि ARC-NET. आता जे कंटेन्शन बेस ऍक्सेस आहे CSMA-CD, हे कुठे यूज करतो आपण, इथरनेट लॅन मध्ये. हे काम करतं हाफ ड्युप्लेक्स मोड मध्ये, म्हणजे एका वेळेला एकच डिव्हाइस पॅकेट पाठवणार आणि रिसिव्ह करणार. ह्याच्यामध्ये आपण कलोजन डिटेक्शन प्रोसेस जी आहे ती वापरतो. कारण की जर का डिव्हाइस आहे आणि तो जर का मल्टिपल डिव्हाइसेसला एकाच वेळेला डेटा सेंड करायला लागला किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागला तर तो अवॉइड करेल. आता आहे CSMA-CD ची डिटेक्शन प्रोसेस काय असते. जेव्हा तुमचं मीडिया आहे, मीडिया म्हणजे काय की वायर, मग ती वायरलेस मीडिया म्हणजे ज्याच्यावरती आपण डेटा पाठवणार आहोत, ज्याच्यावरती आपण पॅकेट ट्रान्समिट करणार आहोत. तर आपण पॅकेट डेटा दोन पद्धतीने ट्रान्सफर करतो, एक वायर्ड आणि एक वायरलेस. वायर्ड मध्ये आपण इथरनेट, त्याच्यानंतर फायबर ऑप्टिक्स वापरतो आणि वायरलेस मध्ये तुम्ही वायफाय वापरता. तर जेव्हा जो डिव्हाइस आहे तो सारखा सिग्नल पाठवायला लागतो तर तिथे कोलोजन होतं. त्याच्यानंतर काय होतं, डिव्हाइसला ते डिटेक्ट होतं की तिथे कोलोजन आहे, कारण की त्याला ॲक्नॉलेजमेंट येतं, निगेटिव्ह ॲक्नॉलेजमेंट येतं. ॲक्नॉलेजमेंट दोन प्रकारचं असतं, एक पॉझिटिव्ह ॲक्नॉलेजमेंट आणि एक निगेटिव्ह ॲक्नॉलेजमेंट. त्याच्यानंतर डिव्हाइस काय करतं, वेट करतं रँडम पिरियडसाठी, की आता समजा तुम्ही तुमच्या फॅकल्टीला भेटायला गेला तर तुम्ही काय बघता की त्याच्या केबिनमध्ये कोणतरी पर्सन, दुसरा स्टुडंट तिथे बोलतोय, तर तुम्ही वेट करता, 5 मिनिटं वेट करता. तरी पण जर का कोणी असेल तर तुम्ही काय करता, परत 10 मिनिटांनी येता. तर ह्यालाच काय म्हणतात, रँडम पिरियड ऑफ टाइम वेटिंग. आणि परत तुम्ही येऊन चेक करता, तर तो डिव्हाइस काय करतो, त्याच पद्धतीने रँडम पिरियडमध्ये वेट करतो आणि परत रिट्रान्समिट करतो. तर अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लॉजिकल टोपोलॉजी, फिजिकल टोपोलॉजी, त्याच्यानंतर WLAN कुठले प्रोटोकॉल्स आहेत जे आपण कलोजन अवॉइडन्स आणि डिटेक्शनसाठी यूज करतो ह्याचा अभ्यास केला आहे. जर का तुम्हाला ह्यावरती कुठलाही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जर काही लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.